तुम्ही जर पेट्रोलचा विचार करताय, CNG चालवतात त्यावेळेला त्यांनी पैसे कमी घेतले का? आमच्याकडनं नाही ना. जास्त बिस्त काय नाही, ते योग्य आहे. भाडेवाढ योग्य आहे. ते काय जाणून बुजून करत नाही आहेत. ते काय स्वतःच्या पदाचे पैसे काढून रॉकेल डिझेल आणि पेट्रोल भरणार नाहीत. ते आपल्या पैशातूनच भरणार ना. मग 25ला 5 रुपये वाढले म्हणजे 20% भाडेवाढ झाली. तर 20%नी माणसांचे पगार वाढत आहेत का ते बघा ना. तर थोडं आता ग्राहकांनी आमचे थोडे मजबुरी समजले पाहिजे. आम्हाला सुद्धा कुटुंब आहे. आमच्याही कुटुंबाच्या मध्ये बरीच महागाई वाढलेली आहे. तर थोडा सरकारने आम्हाला म्हणजे ग्राहकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे रिक्षावाल्याच्या संदर्भात. शेवटी सरकारचीच चुकी आहे ही. सरकारने सगळंच वाढवलं आहे. त्याचा फटका सर्वसामान्याला, रिक्षा चालकांना, गरिबांनाच पडणार आहे. मोठ्या लोकांना पडणार नाही, अंबानींना पडणार नाही, सर्वसामान्यालाच पडणार आहे. पण आम्हीही जगलो पाहिजे, रिक्षा चालक पण जगला पाहिजे आणि मजुरी जगला पाहिजे. पुणेकरांचा रिक्षा प्रवास आता महाग होणार आहे, कारण येत्या 1 सप्टेंबरपासून रिक्षाचा जो दर आहे त्यामध्ये आता वाढ होणार आहे. आपण यापूर्वी जर पाहिलं तर आत्तापर्यंत 1.5 किलोमीटरकरिता 25 रुपये या प्रवासामध्ये मोजावे लागत होते. मात्र 1 सप्टेंबरपासून आता यामध्ये दरवाढ झालेली आहे आणि हाच 1.5 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो आता 30 रुपयांवरती जाणार आहे आणि त्यामुळेच पुणेकरांना त्याचा त्रास होणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर रिक्षा चालक जे आहेत ते गेल्या कित्येक दिवसांपासून रिक्षाच्या दरामध्ये, भाड्यामध्ये वाढ करा अशी मागणी करत होते आणि त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे. मात्र पुणेकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे आणि याच विषयावरती पुणेकरांना नेमकं काय वाटते, त्यासोबत रिक्षा चालकांना काय वाटतंय, या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. पाहूयात काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया. भाड्यामध्ये वाढ होणार आहे, काय वाटतं? नाही, ऑलरेडी 25 रुपये हेच जास्त वाटत आहेत. अजून वाढवलं तर जरा त्रासदायकच होणार आहे. तुम्ही करता का प्रवास? असतो ना, म्हणजे पाऊस वगैरे असेल तर कंपल्सरी रिक्षा वापरावीच लागते ना, असं असतं. त्याच्यामुळे मग ते भाडं मग बरंच वाढत जातं. ते ऑलरेडी 20 किलोमीटरच्या अंतराला 400च्या आसपास भाडं जातं. तुम्ही कुठून लांबून करता का प्रवास? हो, म्हणजे पुण्यात यायचं असेल तर मी सिंहगड कॉलेजपासून यायचं म्हटलं तरी जवळजवळ 200च्या आसपास तरी होतंच ते, असं होतं. भाडेवाढ जास्तच आहे. सर्वसामान्य तर नाही, जरा अवघडच. मग त्याच्यामुळे मग बाईक वापरायला लागतात ना लोक. तो पर्याय मग जरा सोपा पडतो. जरी 150 रुपये किंवा 100 रुपये लिटर पेट्रोल असलं तरीसुद्धा त्यांनी प्रवासाचा अंतर जास्त वाढतं ना. त्यांचं असं म्हणणं आहे की इंधनचे दर वाढत आहेत, CNGचे दर वाढत आहेत, त्यामुळे असं काहीच नाही आहे. खरं तर पेट्रोलचेही वाढतातच की, पण पर्याय नाही आहे याला. पण ह्या गोष्टी थोडंसं लिमिटमध्ये ठेवायलाच पाहिजेत ना, असं होतं. कमी करायचं. हां, कमी पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला जे होतं आहे ते चालू दे कंटिन्यू. ते काय मुद्दाम करतात का भाडेवाढ? त्यांना काय पेट्रोल फुकट मिळतं का डिझेल पेट्रोल फुकट मिळतं? त्यांनाही पैसे भरावेच लागतात ना. मग ते जे असे हे करायला तर त्यांना कसं काय ते भागवणार संसाराचे पैसे? हां, मला हे म्हणते आहे ते चालून दे. वाढले तर वाढून देत, आम्ही भरू भाडं. हां हां, तुम्ही रिक्षाने प्रवास करतो ना. काय लोक असं म्हणतात की म्हणजे ही भाडेवाढ जास्त आहे किंवा काय? जास्त बिस्त काय नाही, ते योग्य आहे. भाडेवाढ योग्य आहे. ते काय जाणून बुजून करत नाही आहेत. ते काय स्वतःच्या पदाचे पैसे काढून रॉकेल डिझेल आणि पेट्रोल भरणार नाहीत. ते आपल्या पैशातूनच भरणार ना. मग रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे, काय वाटतं? आम्हाला एकदमच मोठा फटका बसणार आहे. आम्ही लांबून येतो तर आम्हाला ते एकदम मोठी भाडेवाढ होणार आहे. त्यांनी समजा 5 किलोमीटरच्या पुढे ती जर का कमी केले वाढ तर आम्हाला बरं पडेल. म्हणजे आमच्या ह्याच्यात फार वाढ होणार नाही. आम्ही जेव्हा लांबून येतो तेव्हा. तुम्ही कुठून येता? आम्ही नवले ब्रिजपासून येते. हां, तर आम्हाला खूप आत्ताच आम्हाला 180 वगैरे रुपये होतात. तर ते आणखीन 250 वगैरे, 210, 230 वगैरे होतील. तर ते आम्हाला जास्त होतील असं वाटतं. म्हणजे काय वाटतं तुम्हाला ते म्हणजे कमी झालं? म्हणजे आम्हाला असं वाटतं की थोडं 5 किलोमीटरच्या पुढच्या ह्याला त्यांनी अंतराला ती भाडेवाढ कमी करायला पाहिजे. लांबच्या भाड्याला त्यांना पण परवडतं रिक्षेवाल्यांना. तर ते पुढच्या भाड्यानं फटाफट जे पुढचे पैसे वाढतात तर ते पुढचे पैसे वाढणं तरी कमी व्हायला पाहिजे. काय वाटतं एकंदरीतच म्हणजे महागाई वाढते सर्व? हां, ते पण बरोबर आहे त्यांचं की त्यांचे तर पेट्रोल डिझेल वाढत आहे तर त्यांनाही थोडी वाढ गरजेची आहे. त्याला मी सहमत आहे. पण तरी एकदम इतकी वाढ करणं गरजेचं नाही. थोडी कमी वाढ करून टप्प्याटप्प्याने वाढवलं तर ते बेटर होईल. रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे, प्रवास परत महागणार आहे, काय वाटतं तुम्हाला? 1,000 रुपया भाडेवाढ इथपर्यंत ठीक आहे, पण 5 रुपये भाडेवाढ म्हणजे 25ला 5 रुपये वाढले म्हणजे 20% भाडेवाढ झाली. तर 20%नी
माणसांचे पगार वाढत आहेत का ते बघा ना. नाही वाढत आहेत. मग ते भाडेवाढ खूप आहे आणि त्याच्या विरोधात लोकांनी आवाज उठवलाच पाहिजे. काय काय त्रास होईल म्हणजे भाडेवाढ झाली तर? भाडेवाढ होण्यामधला तोटा काय आहे सगळ्यात, की तुम्हाला इथनं जवळ जायचं आहे कोपऱ्यावरती, त्याच्याकरता 30 रुपये मोजावे लागतील. लांबच्या भाड्यामध्ये तर भाव वाढेलच, हा वेगळा भाग आहे. पण 30 रुपये जवळच्या भाड्याकरता म्हाताऱ्या लोकांनी काय करायचं? आज माझं वय 67 आहे. मला कोपऱ्यावरती जायचं झालं तर मी 30 रुपये मोजायचे का, याचा सरकारने विचार करावा. रिक्षानेच जावं लागतं. रिक्षाने जायला लागेल. दुसरं बस मेट्रोने पण नाही. एक मिनिट, इथून कोपऱ्यावरती जायचं झालं तर बस मेट्रो येईल का? तुम्ही मेट्रो केलीत ही सगळ्या मोठ्या लोकांच्या करता केलेली आहेत. हिंजवडीमध्ये सुधारणा केलीत, बरोबर आहे. गरिबांनी काय करायचं? जे लोहियानगरमध्ये राहतात, जे सदाशिव पेठेत राहतात, शनिवार पेठेत राहतात. मला सदाशिव पेठेमधनं इथनं मंडईमध्ये जायचं आहे, शनिवारपासून मंडईमध्ये किंवा त्याच्या पलीकडच्या चौकात. त्याच्याकरता 30 रुपये मोजायचे का? नाही लाजाने तंगडतोड करत पाय दुखले किती तरी जायला लागेल. चालत जावं लागतं. काय मागणी काय सर्वसामान्य? हे बघा, रिक्षावाल्यांना पोट याची पण आम्हाला कल्पना आहे, पण एवढं भाडं वाढवणं बरोबर नाही. 2526 रुपये करा, एखाद्या रुपये वाढवणे आम्ही नाही म्हणत नाही. आणि एवढी खरंच महागाई वाढली का? 2 मिनटं. 2526 किंवा 27 केले तरी 10% वाढतात. 10% अमाऊंट कमी नाही आहे. त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे आता इंधनचे दर वाढले, CNGचे दर वाढले, त्यामुळे मग त्यांना पण प्रॉब्लेम. एक मिनिट, आता मग विचार काय करा की जर इंधनचे दर तुमचे वाढलेले आहेत, किती रुपयांनी इंधनचे दर वाढले, त्याच्यात किती किलोमीटर गाडी पळते तेवढा दर वाढवा ना तुम्ही. समजा इंधनचा दर 3 रुपये वाढला तर 3 मीटरमध्ये तुमची एका किलोमध्ये किती किलोमीटर रिक्षा पळते. पेट्रोलमध्ये पेट्रोलच्या ऐवजी तुम्ही CNG वापरता, पेट्रोलपेक्षा स्वस्त झालं, त्याचा विचार नाही करत तुम्ही. तुम्ही जर पेट्रोलचा विचार करताय, CNG चालवतात त्यावेळेला त्यांनी पैसे कमी घेतले का? आमच्याकडनं नाही ना. आमचा विचार सर्वसाधारण लोकांचा करायला पाहिजे, तरच सरकार पुढे येईल किंवा रिक्षावाल्यांची पोटं वरतील. अन्यथा रिक्षावाल्यांचाही धंदा मार खाणारच आहे. हां बरोबर. मग रिक्षाने जाणार नाही. रिक्षाने 1 मिनिट माझ्यासारखा माणूस जाऊच शकणार नाही आहे. जो मी आज दिवसातनं 4 वेळा जातो आहे तो कदाचित 1 दिवस जाईल एक वेळ, किंवा 2 दिवसातनं एक वेळ जाईल. कारण मग मी काय करणार? मी बाहेर जाणारच नाही ना. आता दरवाढ जी होणार आहे त्यावरती आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. मात्र आता रिक्षा चालकांना काय वाटते? खरं तर अनेक दिवसांपासून ते ही मागणी करत होते, आता त्याला यश आलेलं आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल आता रिक्षाचे भाडेवाढ म्हणजे होणार आहे, काय वाटतंय त्यावर? रिक्षाची भाडेवाढ होत आहे ते आनंदच आहे. पण रिक्षाची भाडेवाढ जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर होते. जेव्हा गॅस साधारण 65 रुपये असा किलो होता, आता जवळजवळ 96 रुपये झाला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आनंदच आहे. परंतु शासनाने बाकीच्या गोष्टी आमच्या लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता गॅससाठी लाईन लागते वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. बाकीच्या गोष्टीचा आनंदच आहे. आणि ओला किंवा उबर असतील, ह्या लोकांनी आमचं कंबरडं मोडलेलं आहे. शासनाने भाडेवाढ करून आम्हाला थोडा दिलासा दिलेला आहे. त्याबद्दल आता तुमची मागणी मान्य होती आहे, पण अर्थातच आता सर्वसामान्य जनता जी आहे त्यांच्याकडून असं म्हणत येतं की वाढ आहे ती जरा जास्त होती आहे, कारण त्यांना म्हणजे जास्त महाग. कसं आहे माहिती आहे का? आता आम्हाला जवळजवळ 7 वर्षानंतर वाढ मिळते. आता गॅस जवळजवळ 30 रुपयाने वाढला आहे आणि आम्हाला 5 ते 6 वर्षानंतर तुम्ही वाढ देत आहे. आत्तापर्यंत मीटर वाढ झाली आहे का? मीटर वाढ झालेली नाही आहे. तर थोडं आता ग्राहकांनी आमची थोडे मजबुरी समजले पाहिजे. आम्हाला सुद्धा कुटुंब आहे, आमच्याही कुटुंबाच्या म्हणजे बरीच महागाई वाढलेली आहे. तर थोडा सरकारने आम्हाला म्हणजे ग्राहकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे रिक्षावाल्याच्या संदर्भात, की आमची बऱ्याच वेळा म्हणजे वाढ झाल्या, मीटर वाढ बऱ्याच वर्षानंतर झालेली आहे. तर आम्हाला थोडं ग्राहकांनी सहकार्य केलं पाहिजे, अशी आमची ग्राहकालाही विनंती आहे आणि सरकारलाही विनंती आहे. तुम्हाला काय वाटते? तुमचं काय मत आहे आता रिक्षाच्या भाडेवाढमध्ये? आता बघा, मीटर वाढली ही आनंदाचीच बातमी म्हणजे रिक्षावाल्यांसाठी. पण रिक्षावाल्याला बाकीचं पण खर्च आहे, म्हणजे तो त्याचं पण संसार कसा चालवणार ह्याचं पण त्याचा मेन होतं. आता त्याचं ऑइल जे होतं 110 रुपये त्याची किंमत होती, त्याची 80 रुपये वाढली. मग फक्त 5 रुपये वाढल्यामुळं सर्वसामान्याला पण फटका आहे. पण आमचाही विचार सर्वसामान्यांनी करावा. आम्हाला त्यांनाही काही गाळात घालायचं नाही किंवा काही नाही, पण आमचंही पोट त्याच्यावरच. आमच्याकडे दुसरं
साधन नाही आहे की बाबा आम्ही काही लूटमार वगैरे करणार नाही. जे आहे ते मीटरप्रमाणेच व्यवसाय करणारी मंडळी आहोत. त्याच्यामुळं रिक्षावाल्यांचाही विचार झाला पाहिजे. आणि दुसरं एक असं आहे, जे मीटरवाले आहेत जे आता अपडेट करणार आहेत, सॉफ्टवेअर मारणार आहेत, तर त्याच्यामध्ये तो मीटरवाला जो पैसे आहे ना 500 रुपये सॉफ्टवेअर मारायचे घेतो. 2 मिनटं फक्त ते मशीन लावतो आणि काढतो त्याचे 500 रुपये. पण आम्हाला दिवसभर फिरल्यानंतर 500 रुपये मिळतात. तर त्याचाही काहीतरी दर काहीतरी ठरवला पाहिजे. 200-300 रुपये जो काय असेल तो म्हणजे सर्वसामान्यालाही परवडेल असा रेट असावा. पण आपण जर पाहिलं तर आता म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आता रिक्षा चालकांची मागणी मान्य झाली, पण सर्वसामान्य नागरिक कुठेतरी भरडले जातात का सर्व महागाईमध्ये? आणि यामध्ये कोणाची चुकी आहे, काय वाटतं? शेवटी सरकारचीच चुकी आहे ही. सरकारने सगळंच वाढवलं आहे. मग त्याचा फटका सर्वसामान्याला, रिक्षा चालकांना, गरिबांनाच पडणार आहे. मोठ्या लोकांना पडणार नाही, अंबानींना पडणार नाही, सर्वसामान्यालाच पडणार आहे. पण आम्हीही जगलो पाहिजे, एक रिक्षा चालक पण जगला पाहिजे आणि मजुरी जगला पाहिजे. त्याच्यामुळं त्यांचा पण विचार झाला पाहिजे. सरकारने महागाई कमी करून जर सगळं केलं गोष्टी तर काहीच गोष्ट आम्हाला मीटरही पण नको मग वाढीव. पण याचा कुठेतरी रिक्षा चालकांना पण फटका बसला असं वाटतंय का? कारण म्हणजे आम्ही प्रतिक्रिया घेतल्या नागरिकांच्या, तर त्यांच्याकडून असं म्हणण्यात येते की आता एवढी जास्त भाडेवाढ नको होती, केली तर बाबा 2 रुपये किंवा 1 रुपये अशी केली असती तर ठीक होतं. मग आता जास्त नागरिक प्रवास करणार नाहीत. आता बघा, आम्हाला जास्त वाढलं आहे म्हणून आम्ही आनंदी होऊन उपयोग नाही. सर्वसामान्य आता 1 तारखेनंतर कळलं लोक बसतायत की बसचा वापर करतात का चालत जातात का परत दिवस सायकलवर आणि घोडागाडीवर येते काय माहिती. असं तुम्हाला काय वाटतं आता रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ झाली? नमस्कार. ओला उबेर 40 जे आम्ही घेतो 25 रुपये, तर ओला उबेर 40-50 रुपये तिथं लोक देतात. आणि रिक्षावाल्यांना 5 रुपये वाढले म्हणून लोक कंप्लेंट करत नाही. मला नाही वाटत करतील म्हणून. केली फक्त जास्त होत्या. पण मला नाही वाटत की असं जास्त होतं असेल म्हणून. आणि जे आज 100 रुपयाला ऑइल होतं ते 200 रुपयावर झालं आहे. तिथं वाढ चालू शकते लोकांना. स्पेअर पार्ट वाढलेत, हे वाढले, ते सगळं वाढलं. आमचा पण काहीतरी विचार आहे ना की आम्हाला बाबा की एक 500-1000 रुपयात आमचं तर घर चालणार नाही, कारण सगळं वाढलं. आम्ही काहीच करू शकत नाही. आता पण अनेक दिवसांपासून मागणी करत होता, ते आता मागणीला म्हणजे यश आले थोडक्यात. आता 1 तारखेपासून समजेलच किंवा होईलच ते. तर काय वाटतं आता आनंद? जे आमचे संदीप भाऊ काळे त्यांनी जे अथक प्रयत्न केले त्यांच्यामुळं जे भाडेवाढ आली, त्या रिक्षा पंचायतीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की जेणेकरून आम्हाला काहीतरी मिळाले असं आम्हाला आता एक समाधान झालं आहे. आता होईल का? म्हणजे तुम्ही ज्या तक्रारी करण्यात येत होत्या की बाबा कमी भाडं मिळतं किंवा काय, आता होईल? नाही होईल, बरोबर होईल. जे दिलंय जर 30 रुपये वाढून केलेत आता, तर थोडं तरी फरक पडेल आमच्या ह्याच्यावरती, जीवनावरती. एकंदरीतच आपण रिक्षा चालक आणि सर्वसामान्य नागरिक जे की रिक्षाने प्रवास करतात त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर रिक्षाच्या दरामध्ये, भाड्यामध्ये वाढ झालेली नाही आहे असं रिक्षा चालकांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आमच्या मागणीला यश आले याचा आम्हाला सध्या तरी आनंद आहे, अशा त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत. मात्र याच्याच उलट सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांच्याकडून असं म्हणण्यात येते की 5 रुपयांची वाढ जी आहे ती जरा जास्त होत आहे. त्याचा फटका आम्हाला होणार आहे, बसणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे 5 रुपयांऐवजी 1 रुपया, 2 रुपये अशी जर वाढ केली तर आम्ही देखील त्याला मान्यता देऊ. आम्ही देखील समाधानाने त्यांना त्या पद्धतीने भाडेवाढीला मान्यता देऊ असं त्यांच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पुण्याहून स्नेहल निमगरे, डिजिटल प्रभात.